श्री स्वामी समर्थ। बखर भाग 18। मंगळवेढ्याचे बाळकृष्ण बुवा। श्री महाराज मंगळवेढ्यास 12 वर्षे पावेतो राहिले, पण तिथे ते फारसे प्रसिद्धीस आले नाहीत। ते गावात क्वचित येत, नेहमी ते रानात राहत असत। गावात आले तरी गलिच्छ ठिकाणी बसून कोणी काही दिलं तर खाऊन पुन्हा जंगलात जात। पटवर्धनांचं कुरण मंगळवेढ्यास आहे, त्यात महाराज पुष्कळदा राहत असत। रानात असताना ते कसा उदरनिर्वाह करीत हे त्यांचं त्यांनाच ठाऊक। गावातील लोक हा कोणी वेडा मनुष्य आहे असं मानित। पुढे महाराजांचे अद्भुत चमत्कार पाहून महाराजांच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा बसली। मंगळवेढ्यास महाराज दिगंबर बुवा या नावानं प्रसिद्ध होते। त्याच वेळेस मंगळवेढ्यात बाळकृष्ण बुवा साधू प्रसिद्धीस आले। त्यांनी अनेक चमत्कार केल्याचं समजतं। एकदा देवीच्या आजारानं एका मुलाचे डोळे अगदी गेले होते। डोळे येण्याविषयी मुलाच्या आईवडिलांनी खूप इलाज केले, पण गुण काही येईना। एके दिवशी बाळकृष्ण बुवा त्यांच्या घरी गेले। आईनं मुलाला बुवांच्या पायावर घालून प्रार्थना केली, आमच्या मुलाचे डोळे गेले, औषधोपचार खूप केले, पण डोळे आले नाहीत। बाळकृष्ण बुवांना करुणा आली। त्यांनी तिथल्याच एका झाडाचा पाला आपल्या हातावर चोळून मुलाच्या डोळ्यांवर बांधला आणि 3 दिवस उपोषण करण्यास सांगून ते चालते झाले। 4थ्या दिवशी डोळे सोडताच मुलास चांगलं दिसू लागलं। मंगळवेढे गावाबाहेर एक गोरबाव म्हणून विहीर आहे, तिचं पाणी 4थाई गाव पीत असतो। त्या विहिरीचं पाणी 1 साल अगदी आटलं। बुवांनी ही अडचण पाहताच ते त्या विहिरीत 3 दिवस अहोरात्र बसले। 4थ्या दिवशी विहिरीत पाणी पुरुषभर झालं, मग बुवा बाहेर आले। असे अनेक चमत्कार बुवांनी केले, पण ह्या गोष्टी कुणी टिपून ठेवल्या नाहीत। हे बुवा श्री स्वामी समर्थांना देव मानित। बुवा दर्शनास आले म्हणजे स्वामी समर्थांनी दोन्ही हात कटीवर ठेवून विठोबासारखं उभं राहावं व बुवांनी पायावर मस्तक ठेवावं असा पाठ असे। हे बुवा पुढे पंढरपुरास गेले आणि श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आले। श्री स्वामी समर्थ। बखर। लेखक श्री गोपाळ बुवा केळकर। संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे। अनमोल प्रकाशन। श्री स्वामी समर्थ।